नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तांदूळची भाजी. ही भाजी ह्या दिवसात पाऊस पडल्याच्या नंतर शेतात उगवत असते. ही उष्ण असते भाजी. भाजी मी साफ करून घेतलेली आहे. त्याचे शेंडे आणि पानं तोडून घेतलेले आहेत. ही भाजी चवीला पण खूप छान लागते. त्यासाठी लागणारं साहित्य: तेल, कांदे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी ही भाजी बनवणार आहे. कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. त्यासाठी ठेवलेली आहे मी कढई. कढई गरम झाली की त्यात टाकून घ्यायची आहे आपल्याला थोडी थोडी करून भाजी आणि खालीवर करून थोडीशी भाजून घ्यायची आहे. ही भाजी भाजून घेतल्याच्या नंतर ही भाजी धुवायची आहे. याची उलटण्याने करण्यापेक्षा हातानेच खालीवर करून घ्यायची आहे. म्हणजे सगळ्या साईडने चांगली भाजली जाते ही भाजी. भाजायची म्हणजे ती गरम करायची फक्त थोडीशी नॉर्मल. अशीच सगळी भाजी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि धुवून घ्यायची स्वच्छ. कढईमध्ये मी तेल टाकलंय. आता तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरे चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा. भरपूर सारा कांदा टाकलेला आहे मी ह्या भाजीमध्ये. कांदा चांगला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे. कांदा पटकन नरम व्हावा त्यासाठी मी मीठ टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकून सगळा कांदा मिक्स करून घ्यायचा आहे. छान कांद्याला कलर आलेला आहे आपल्या. यात आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटलेला होता तो पण टाकून घेतलेला आहे. हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालेलं आहे. तर आपण ती धुतलेली भाजी मोकळी करून यात थोडी घालून घेणार आहोत. जर एकदम ती ओली भाजी टाकली ना ती थोडीशी शिजलेली राहते. गरम केल्यामुळे अगदी गोळा होतो, त्याला तिखट मीठ लागत नाही. त्याच्यामुळे अगदी मोकळी करून टाकायची आहे ही भाजी. म्हणजे त्याच्यात चटणी, मीठ, कांदा सगळं मिक्स होतं. आणि ही पूर्ण आता कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे भाजी. पूर्वी ही भाजी पाऊस पडल्यावरच मिळायची, पण आता 12ही महिने मिळते. छान कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला आणि अगदी पटकन शिजते ही भाजी आणि चवीला पण छान लागते. असल्या पालेभाज्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागतात. एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेली आहे आणि यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि 5 ते 7 मिनिटं शिजू देणार आहोत. परत भाजी उलटपालट करून घ्यायची आहे ती, नाहीतर भाजी आपली खालून जळेल. चेक करू आपण भाजी शिजली का. भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की आपण कांद्यात पण मीठ टाकलेलं होतं, त्याच्या प्रमाणातच मीठ घालायचं आहे. आणि मीठ घालून सगळे मिक्स करून घ्यायची आहे भाजी. ही भाजी खूप चवीला छान लागते. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किती छान कलर आलेला आहे भाजीला. चवीला पण तशीच लागते ती छानच.
तुम्ही पण नक्की करून बघा. लाईक करायला विसरू नका.